2024च्या लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आणि सांगलीच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांची आठवण झाली. क्रांतिसिंह नाना पाटील हे संसदेत मराठीतून भाषण करणारे हे पहिले खासदार होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. सातारा, सांगलीसारख्या शहरामध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात प्रतिसरकाराचा प्रयोग यशस्वी करून दाखवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. सांगली जिल्हा, सांगलीवर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. मात्र लहानपणापासून नानांना दणकट शरीराचे वर्तन लावले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा हे तालुक्याचे खूप गाव आवडत असल्याने ते वाळव्यातच असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण, राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीपासून त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्य लढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गाने त्यांचे कार्य चालू होते. हे कार्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू ठेवले. 46 वर्षे ते सक्रिय समाजकारण, राजकारणात होते. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे काम नानांनी केले. नानांनी आपल्या भाषणाद्वारे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. स्वातंत्र्य लढा म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा आहे हे गावागावात पोहोचवण्याचं काम क्रांतिसिंहांनी केले. 1942च्या जळगाव आंदोलनात प्रत्यक्ष त्यांनी अनेक कामं अंमलात आणली. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणीवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालय, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामं नानांनी केली. ब्रिटिशांच्या राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांनी ब्रिटिशांची राजकीय व्यवस्था नाकारली आणि 1942च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर लिखित पोवाड्याच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे जायचा. नानांच्या तुफान सेनेमध्ये G.D. लाडा होते आणि फील्ड मार्शल या तुफान सेनेची स्थापना कुंडलमध्ये केली. अनेक युवकांना घडवण्याचं काम नानांनी केलं. आपल्या राज्याचे, आपल्या जिल्ह्याचे कर्ते आपणच आहोत हे आपणच केलं पाहिजे म्हणून नानांनी अनेक गोष्टी केल्या. नानांच्यावरती महात्मा फुले, सत्यशोधक राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणातून समाजकारण. 1957मध्ये ते उत्तर सातारा लोकसभा संघातून निवडून गेले. 1967मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. सांगली जिल्ह्याचा सुपुत्र 2 वेळा खासदार झाला आणि स्वातंत्र्य लढा, व्यसनमुक्ती, राजकारण, समाजकारण ह्या सगळ्याच गोष्टी क्रांतिसिंह नाना पाटलांनी करून दाखवल्या. लोकसभेमध्ये मराठीमध्ये भाषण केलं. लोकांची गरजेची असलेली कामं नानांनी केली. आज सांगली जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून निवडणूक सुरू आहेत. म्हणून नानांच्या कार्याचा विसर सगळ्यांना होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आपल्यासमोर प्रसिद्ध करतो आहे. धन्यवाद.